नमस्कार मंडळी, 316 318 FM वरती मी आहे आबी रोकडे आणि आपण ऐकत आहात बुकना चॅनल। आता आपण कार्यक्रम चालू करतोय, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे पायावरती दगड। हां, त्यांचा आहे कानाला खडा, पण आपला आहे पायावरती दगड। तर बघूया कोणी कोणी आपल्या पायावरती दगड मारून घेतला आणि त्यांना काय पश्चाताप झाला। तर पहिलाच कॉल आपण घेत आहोत, तर बघूया काय घडली त्यांच्याशी घटना। ठीक आहे, हॅलो, कोण? हा, गणेश गायतोंडे बोलतोय। हां, तर गणेश गायतोंडे, सांगा तुमची आयडिया तुमच्याच कसं म्हणजे अंगलट आली, बोला। काय सर सांगायचं राव अभि तुम्हाला। हां सासरवाडीला गेलो होतो। हां आधीच पोटात कळ मारत होती, बर, तरी पण त्यांची यात्रा होती। हां 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 संध्याकाळी जेवायला बसलो। म्हणजे तुमचं नवीन लग्न झालेलं? होय होय होय। बर, हां। संध्याकाळी जेवायला बसलो असताना मेवणीनं काय केलं, थोडं आग्रह केला आग्रह केल्यावर एक जरा चार घास जास्त झालं, रस्सा पण जास्त केला। म्हणजे पोटात कळ असून सुद्धा? हा। बर, मग पुढं काय झालं, हां कसं तर झोपलो। बर कळ तटवून झोपलो। बर रात्रीचं 1:30-2 वाजलं। बर, लाजायचं नाही आहे, आपलं चॅनल आहे, दिल खुलाच गप्पा मारा। बोला, परत काय झालं तुमच्यासोबत? 2 वाजता उठलो। बर, चटईचं 4 कोपरं एकत्र केलं। अच्छा, डायरेक्ट नदीला गेलो, ती नदीला सोडलं डायरेक्ट। हां, आणि सकाळी उठून सासूला फोन केलो। अच्छा, तर मी झोपलेला हातरून मी ती नदीला सोडल्याशिवाय राहत नाही, आणि तुम्ही काय करा, एक चटई आणि एक अंगावर गेला दुपटं नवीन घ्या। हां, म्हणजे तुम्ही हातरुणाचा हळद खेळला? तुम्हाला कसं कळलं राव? मग आता हातरून तुम्ही नदीला सोडल्यावर गपगुमान ते मला कळलंच, मग मेवण्याच्या अंगाला हळद लागली की नाही? नाही, मी होणार नव्हता त्या दिवशी, गेलता कामाला गेलता। मला सांगा, तुम्हाला आवडत नाही तर तुम्ही बायका बघून एवढं जेवतायसा, मग तुम्हाला आम्ही लग्ना बिग्नाच आमंत्रण कसं द्यायचो? नाही, आता काय करायचं, आता सासूरवाडीला येऊन बोलवून झाल्यात। मग तुम्हाला कशाला बोलवतील? मग आता काय करतात? डबा पाठवतात तिकडं। हां, मग तुम्ही डबं तुम्हाला पाठवून देणार? तुम्ही गेल्यावर आता मला सांगा, 2 वर्षांनी जर तुम्हाला बोललो तर तुम्ही आणि पुढे हळद खेळणार? हळद एकदाच खेळायची असते, तुम्ही रात्री झोपताना हळद खेळाय म्हणल्यावर? नाही, असाच आम्ही आमच्या पायावर दगड मारून घेतला हो, इथनं पुढं कळ कशाला तटवतोय? हां, मग असं काय करू नका आणि त्यांना सरप्रायझिंग हळद देऊ नका। कसं आहे, आता त्यांना झालं असतं तुमचं, समजा त्यांना कळलंच असतं तर मला सेंटेड हळद कुठून आली, हे पण विषय होता। मग तसं काय करू नका। ठीक आहे, धन्यवाद। तुम्ही जास्त कुठं व्हायरल करू नका। नाही नाही नाही, ठीक आहे। तर नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं 317 318 वरती स्वागत। घेऊया दुसरा कॉल। हॅलो हॅलो, हां, नमस्कार, कोण? हा सर, मी पुण्यावरून प्रथमेश कुलकर्णी बोलतोय। हां, बोल। हा सर, मी कसा माझ्या पायावर दगड मारून घेतला हां, हे आपल्याला सांगू इच्छितो सर। नक्की सांगा। सर, मी ऑनलाईन चॅटिंग मध्ये फेसबुक वरती कोल्हापूरच्या मुलीशी प्रेमात पडलो सर मी। बर, मग त्यानंतर आमचं बोलणं वगैरे वाढत गेले सर भरपूर। हां, मग तिनं माझ्याकडून ऑनलाईन शॉपिंग वगैरे भरपूर करून घेतलं। अच्छा, मग माझे मित्र वगैरे मला म्हणत होते की बाबा, भेटल्याशिवाय काय फायदा नाही, ही तुझा फक्त ऑनलाईन शॉपिंग साठीच उपयोग करते, असं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये काही होत नाही। हो, नक्की नक्की। मग मी तिला एकदा भेटण्यासाठी आग्रह केला सर। हां, मग तिने मला म्हणले की तू येतोस काय बघ, या दिवशी आमचे असे घरचे सगळे गावी चालेल फिरायसाठी। अच्छा, मग मी म्हणलं बरं चालेल, मी येऊन जाईन तुझ्या घरी। हां, सर, मग मी कोल्हापूरच्या बसला बसून गेलो सर कोल्हापूरमध्ये। अच्छा, मग तिच्या घरापाशी गेल्यानंतर तिने मला आत बोलवलं। हां, सर, काय सांगायचं राव तुम्हाला, हां, वरती सगळे टोळीवरच बसलेले घरात, आणि तिनं मला सांगितलं की सगळे बाहेर गेले। मग हां 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 वरून टोळीवरून उतरून सर मला भरपूर मार दिला त्यांनी। हां, म्हणजे तुम्ही दार उघडून गेल्यावर सगळी तुळीवर बसलेले काय? हा सर। हां, म्हणजे तुम्हाला माहित होतं, सरप्रायझिंग तुम्हाला दिलं काय तिनं? हा हो सर, भरपूर सरप्राईज दिलं, भरपूर मार खायला लागला सर मला। हां, मग जवळच CPR म्हणून दवाखाना आहे सर, तिथंच राहते ती। हां, तिथं गेल्यावर मला तिथल्या पब्लिकने बी भरपूर मार दिला सर मला। माझ्या दुकानदाराने सांगितलेलं की हा टी-शर्ट तुमचा 15 महिने काय होणार नाही। बर, पण सर 15 मिनिटात मला टी-शर्ट होट्याचा नव्हता झाला सर, जो तो इकडून तिकडून मारतच होता। मी विचारलं की तुमचे रिलेटिव्ह आहेत काय, तर ते म्हणाले की नाही आमचे रिलेटिव्ह नाही, तू फार सज्जन बोलतेला दिसतोस, परत मला मारतच होते सर ते। अच्छा, आता हा तुझा किस्सा बाळ, तुझं म्हणून मला, मी तुला माझं सांगतो, तुला तसा बोलवून मारलाय, मला पत्रिका छापून मारलाय, माझं पण पत्रिकापर्यंत गेलतं बाळा। मला काय केली, तुला प्रेमात पडून नुसतं घरला बोलवली, मला पत्रिका छापल्या तिने पाक।
मला तुला आज सांगतो असला मारलाय सर सांगितलं जाहीर केलं तर माझं उद्या संध्याकाळपर्यंत सपतोय म्हणून उगं 2 देवाला आई जाऊन आली म्हणून मी वाचलोय. धन्यवाद. चल ओके बाय. तर नमस्कार मंडळी, पायावरती दगड हा नवीन प्रोग्राम तुम्हाला आवडलाच असेल तर आवडला तर नक्की शेअर करा, हे बोलणार नाही मी. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही नाव सुचवा म्हणून तुम्हाला बोललेलो, आमच्या चॅनलचं नाव सुचवा. तर आपल्या एका चांगल्या मित्राने आपल्याला नाव सुचवलं आहे, आम्ही नाव गेस केलं आहे, त्याला आम्ही व्हिडिओमध्ये घेऊन येऊ, नक्कीच घेऊन येऊ. तर जे नाव सुचवलेलं आहे ते आम्ही पुढच्या व्हिडिओ तो लॉन्च करतोय, तुम्हाला तुमच्यासमोर सादर करणार आहे. ते नाव चांगलं नाव आहे, ते एकदम झकास आहे. तर आपल्याला व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे युनिक प्रश्न आणि त्याची उत्तरं तुम्हाला ह्या पायावरती दगड ह्या कार्यक्रमात बघायला मिळेल. इथेच मिळणार. धन्यवाद. धन्यवाद.